नमस्कार. आज मी एक आठवण आणि एक प्रश्न पण तुम्हाला विचारणार आहे. एक आठवण सांगताना मी आठवण सांगते ती 1992ची वगैरे असेल. मी दहिसरला पश्चिमेला राहत होते. तिथे निकम म्हणून अतिशय वृद्ध डॉक्टर होते आणि अतिशय प्रेमळ. तर माझ्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मला लो बी पी असं डिटेक्ट करण्यात आलं होतं. मी त्यांच्याकडे आफ्टर प्रेग्नन्सी आफ्टर डिलिव्हरी मी त्यांच्याकडे गेले. तर त्यांनी 2-3दा माझं चेकअप केल्यावर मला म्हणाले की जसे प्रत्येक माणसाचा इतकीच हाईट असेल, इतकंच जाडं असेल, इतका असाच रंग असेल, हे काही फिक्स नाही. तसंच बी पीच्या बाबतीतही आहे. मे बी तुमच्या शरीराची ही टेंडन्सी असेल की लो बी पीमध्ये पण तुम्ही फ्रेश असू शकत असाल. कारण मला तुम्ही तुमचा विचार करा, तुम्हाला स्वतःला त्रास होतो का? फक्त ते मशीन कमी बी पी दाखवते म्हणून तुम्ही का त्या गोळ्या घ्यायच्या बी पीच्या? विचार करा. आणि माझ्याही लक्षात यायचं की मी बी पीच्या गोळ्या घेतल्यावर उलट मला त्रास व्हायचा, पण तेच मी लो बी पीमध्ये मी खूप छान जगू शकत होते. मग तसंच मग माझं त्यांच्याकडे कधीतरी येणं जाणं असं असायचं. ताप वगैरे आला किंवा काय झालं तर 92 सालामध्ये असेल, 92-93 सालामध्ये फुल बॉडी चेकअप हे नवीन फॅड त्यावेळेला आलं. तोपर्यंत नव्हतं. ज्याला जे हवं तेच चेकअप तेवढंच केलं जायचं. तर आमच्या ऑफिसमध्ये ते फुल बॉडी चेकअपचे पॅम्पलेट वगैरे आले आणि आम्हाला सांगितलं एवढी जास्त असतील तर एवढा तुम्हाला कमी बसेल, एवढी सूट मिळेल वगैरे. तर ते करायच्या आधी म्हणून मी त्यांच्याकडे विचारायला गेले की हे करू का? तर त्या मानाने ते पण आम्हाला महाग वाटत होतं त्यावेळेला. तर त्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्हाला झोप व्यवस्थित येते ना? म्हटलं अगदी व्यवस्थित येते. भूक छान लागते ना? म्हटलं हो. सडकून लागते. खाल्लेलं चव लागते ना? हो. परसाकडे नीट होते ना? हो. आणि एक मी स्त्री होती, यंग होती. मला विचारलं पिरियड बरोबर येतात ना? म्हटलं अगदी व्यवस्थित आहे. मग तुम्हाला पैसे जास्त झालेत का? माझ्याकडे असे खूप पेशंट आहेत की ज्यांना खरंच गरज आहे, त्यांचं आपण चेकअप करूया. तुमची काही चेकअप करायची गरज नाही. त्या माणसाने खूप पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि शिकायला आणि ते डायग्नोसिस सेंटर उभारायला. त्याचा तो वसूल करण्यासाठी जाहिरात करणार, तुमच्यासारख्यांना बोलवणार. पण तुम्ही विचार केला पाहिजे खरंच ह्याची तुम्हाला गरज आहे का? आणि मग त्याच्यानंतर मी फुल बॉडी चेकअप आजपर्यंत अगदी आता 60 नंतर मी करते. त्याच्या आधी नव्हती एवढी. तर मला प्रश्न माझा हा तुम्हाला विचारायचा आहे. आपण प्रगती म्हणतो, तर पहिल्यापेक्षा आपली काम करायची पण कॅपॅसिटी कमी झालेली आहे. पहिल्यापेक्षा आपल्याला मशीन वगैरे मिळूनसुद्धा आपण खूप लवकर, म्हणजे मी वयस्कर लोकांचं नाही म्हणत, यंग लोकांचं पण म्हणते, त्यांच्यात जास्त काम करायची, बॉडीला पेन द्यायची ताकद नाही आहे. आणि पूर्वीचे डॉक्टर तुम्हाला बघून, तुमची नाडी बघून, कुठल्याही प्रकारचं उपकरण न वापरता, कुठल्याही प्रकारची तपासणी मॅक्झिमम टाळून तुमच्यावर उपचार करत होते आणि तुम्ही हेल्दी राहत होतात. अर्थात त्यावेळेला हवा, पाणी सगळं शुद्ध पण होतं तेवढंच. आणि आपण आता प्रगती म्हणून अगदी 2 शिंक आलं तरी तुम्हाला 50 टेस्ट लिहून देतात. त्यातही ह्याच डायग्नोसिसचं पाहिजे, ह्यातलंच पाहिजे. आपली ही खरंच प्रगती झाली असं वाटतं का? मला निकम डॉक्टरांचं आठवताना असं वाटतं ही अधोगती आहे.